पनीर भुर्जी नेहमी घरी बनवली तरी ती हॉटेलसारखी होत नाही। अहो मग वाट कसली बघताय, ही रेसिपी पटकन बघून घ्या। सर्वप्रथम आपल्याला एक कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर बारीक बारीक चिरून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर इथे मी बॉक्स ग्रेटर घेतलेले आहे। पनीर व्यवस्थित बारीक किसून सुद्धा घेतलेले आहे। तर अशा प्रकारे साहित्य आपल्याला रेडी करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला गॅस ऑन करून गॅसवरती एक कढई ठेवायची आहे। त्या कढईमध्ये आपल्याला थोडे तेल घालून घ्यायचे आहे। तेल तापले की आपल्याला त्याच्यामध्ये राई, जिरं आणि कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे। त्यानंतर बारीक हिरवी चिरलेली मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आणि आपल्याला चवीपुरता मीठ सुद्धा टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकून झाले की व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। हळद, आगरी कोळी मसाला, मालवणी मसाला आणि गरम मसाला टाकून देखील आपल्याला व्यवस्थित ते परतून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे पाणी टाकून घ्यायचे आहे, म्हणजे मसाल्याला व्यवस्थित तेल सुटेल। आणि इथे पनीर भुर्जीचं सिक्रेट म्हणजे 1 चमचा आपल्याला बेसन टाकून घ्यायचे आहे आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। बेसन टाकल्यामुळे पनीर भुर्जीला एक छान टेक्स्चर येते आणि स्वाद तर वेगळाच छान येतो। त्यानंतर आपल्याला किसलेले पनीर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। आता मी थोडेसे पाणी टाकून घेत आहे, कारण कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करून घ्यावी लागते। त्याच्यानंतर आपल्याला ते गोल गोल व्यवस्थित फिरवून घ्यायचे आहे, म्हणजे पाणी आणि मसाले हे त्या पनीरमध्ये व्यवस्थित लागतील। आणि मग वाफ काढण्यासाठी एक झाकण ठेवून द्यायचे आहे। 3 मिनिटांनंतर किती बघा व्यवस्थित ह्याच्यामध्ये तेल सुटलेले आहे। आता ह्यावेळेस आपल्याला हे पुन्हा परतून घ्यायचे आहे आणि एका सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे। आणि गार्निशिंगसाठी आपल्याला त्याच्यावर थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपली चटपटीत पनीर भुर्जी रेडी झालेली आहे। थँक्यू।